एनर्जी यूज करून इलेक्ट्रिक एनर्जी कशी जनरेट करतात हे बघितलं आणि त्याच्यामध्ये आपण न्यूक्लिअर फिजन ह्या बाबतीत डिस्कस केलेलं राईट. ह्या मॉडेलमध्ये आपण न्यूक्लिअर फिजनला डिटेलमध्ये बघणार आहोत. हाऊ डज न्यूक्लिअर फिजन टेक्स प्लेस? When a neutron is bombarded on an atom of uranium-235, it absorbs the neutron and converts it into isotope of uranium-236. Okay, so nuclear fission कसं काम करतं किंवा ते कसं घडतं हे आपण इथे बघणार आहोत. आणि त्याचा पहिला पॉईंट हा आहे की जेव्हा एक न्यूट्रॉन वन सिंगल न्यूट्रॉन इज बॉम्बॉर्डेड म्हणजे त्या न्यूट्रॉनला त्या ॲटममध्ये ॲड करणं इज बॉम्बॉर्डेड ऑन अन ॲटम ऑफ uranium-235. इथे काय uranium-235 हा जो आपला ॲटम आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण एक एक्स्ट्रा बाहेरचा न्यूट्रॉन ॲड करतो तेव्हा uranium-235 ॲब्झॉर्ब्स द न्यूट्रॉन. ह्याचा अर्थ काय uranium-235 ॲक्सेप्ट करतो त्या न्यूट्रॉनला आणि इट कन्वर्ट्स इट इंटू आयसोटोप ऑफ uranium-236. ओके, सो बिफोर मुव्हिंग अहेड मला हे सांगा आयसोटोपबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? येस, आयसोटोप इज नथिंग बट केमिकल एलिमेंट विथ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास. ओके, आय होप तुम्हाला हे माहिती आहे ॲटॉमिक नंबर. ओके, मला सांगा युरॅनियममध्ये अकॉर्डिंग टू द डायग्राम गिवन अहेड युरॅनियममध्ये ॲटॉमिक मास काय आहे आणि ॲटॉमिक नंबर काय आहे? येस, 92 इज ॲटॉमिक नंबर आणि 235 इज ॲटॉमिक मास राईट. सो व्हॉट हॅपन्स इज आयसोटोपमध्ये ॲटॉमिक मासेस आर डिफरंट. ओके, केमिकल किंवा एलिमेंट्स विथ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर आर नोन ॲज आयसोटोप्स राईट. सो आता ह्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर जेव्हा हा न्यूट्रॉन ह्या युरॅनियमसोबत कंबाईन होतो किंवा जेव्हा वेन वी बॉम्बॉर्ड दिस न्यूट्रॉन इन टू दिस ॲटम ह्या युरॅनियममध्ये जेव्हा हा न्यूट्रॉन ॲड होतो तेव्हा त्याचा आयसोटोप क्रिएट होतो विच इज नथिंग बट विथ डिफरंट मास. आता इथे बघा इथे 235 मास आहे राईट आणि त्याच्या आयसोटोपमध्ये 236 मास आहे. So we have different atomic masses but same atomic number. Okay, इथे 92 आहे आणि इथेही 92 आहे. So you can see that this uranium-236 is an isotope of uranium-235. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की 235 काय आहे? Yes, it is nothing but atomic mass number of uranium. ओके, सो पहिला पॉईंट आय गेस तुम्हाला समजलं आहे की जेव्हा हा न्यूट्रॉन युरॅनियममध्ये ॲड होतो तेव्हा त्याचा आयसोटोप तयार होतो विच हॅज अटॉमिक मास नंबर 236 and atomic number 92. Okay, now uranium-236 being extremely unstable converted into atom of barium and krypton through a process of fission releasing 3 neutron and 200 mega electrovolt energy. ओके, अगेन सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. ह्याच्यामध्ये काय होतं जो आयसोटोप मगाशी तयार झालेला ज्याचा ॲटॉमिक मास वॉज 236 आणि त्याचा ॲटॉमिक नंबर वॉज 92 हा uranium-236 ॲटम इज एक्स्ट्रीमली अनस्टेबल. ॲज यू नो जे ॲटम्स असतात ते जेव्हा अनस्टेबल असतात तेव्हा दे ट्राय टू गो टू द स्टेज ऑफ स्टेबिलिटी राईट. सो बिकॉज हा uranium-236 इज एक्स्ट्रीमली अनस्टेबल म्हणून तो स्वतःला कन्वर्ट करतो बेरियम आणि क्रिप्टॉनमध्ये थ्रू द प्रोसेस ऑफ फिजन. जसं मी मागच्या मॉडेलमध्ये एक्सप्लेन केलेलं फिजन इज वॉट वन ॲटम being divided into two different atoms किंवा जसं मी तेव्हा सांगितलं one nucleus being divided into two किंवा splitting into two nucleus. or else मी मागच्या वेळेला पण हा एक्झाम्पल दिला की एक पेढा आहे त्याचे आपण जेव्हा 2 तुकडे करतो तेव्हा त्याला आपण फिजन म्हणू शकतो. ओके, सो इथे काय होत आहे 236 uranium-236 याला तुम्ही पेढ्यासोबत कम्पेअर करू शकता. ओके, सो दिस इज जस्ट अ एक्झाम्पल, डोंट बी सिरियस अबाउट इट, बट मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगते की uranium-236ला यू कॅन कम्पेअर इट विथ वन पेढा. आणि जेव्हा आपण पेढ्याला ब्रेक करतो तेव्हा आपल्याकडे 2 लहान तुकडे असतात राईट. तसंच इथे काय होतं आहे uranium-236 जेव्हा ब्रेक होत आहे किंवा जेव्हा स्प्लिट होत आहे तेव्हा तो बेरियम आणि क्रिप्टॉन ह्या 2 ह्याच्यामध्ये स्प्लिट होतो. ओके, आणि स्प्लिट झाल्यानंतर along with splitting it gives out 3 releasing neutrons. याचा अर्थ काय म्हणजे युरॅनियममध्ये जे 236 त्याचा जो मास होता तो स्वतःला कसं डिवाइड करतोय 92 + 141 + 3 न्यूट्रॉन्स. ओके, आता तुम्ही 141 + 92 याचा जर सम केला तर तुम्हाला येईल तो 233 राईट. म्हणजे ॲटॉमिक मास वॉज 233 पण
युरॅनियमचा ॲटॉमिक मास काय होता फायनल, जो आयसोटोप आपण घेतला, जो अनस्टेबल आयसोटोप होता, त्याचा नंबर काय होता 236, राईट. आणि 92 + 141 इज नथिंग, म्हणजे क्रिप्टॉन आणि बेरियम ह्या दोघांचा ॲटॉमिक मास जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर इट इज नथिंग बट 233. आणि वी नो द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, राईट. एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, बट इट कॅन बी ट्रान्सफॉर्म ओनली फ्रॉम वन टाईप टू अनदर, किंवा म्हणतो ना एका एनर्जीला एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये फक्त कन्वर्ट होऊ शकतं. सो इथे हा लॉ फॉलो होत नाही आहे, राईट, जर फक्त क्रिप्टॉन आणि बेरियम बाहेर आले असते तर. बट अलॉंग विथ इट इथे 3 न्यूट्रॉन्स येत आहेत. ओके, आणि हे न्यूट्रॉन्स तेच आहेत जे इथे आपण बघत आहोत, राईट. इथे हा जो एक फ्री न्यूट्रॉन होता तो इथे येऊन युरॅनियमसोबत आला आणि त्याच्यानंतर त्याचा आयसोटोप फॉर्म झाला, राईट. तसंच हे जे 3 फ्री न्यूट्रॉन्स आहेत, हे 3 न्यूट्रॉन प्रत्येक युरॅनियम, म्हणजे असा हा जो ग्रीन, म्हणजे जो आपला युरॅनियम 235 आहे, सो बेसिकली हा न्यूट्रॉन आहे तो एका युरॅनियमसोबत जाऊन हे होणार, फिजन, न्यूक्लिअर फिजन करणार. तसंच हे दोन जे न्यूट्रॉन्स आहेत ते दुसऱ्या युरॅनियम 235 सोबत त्याच्यासोबत फिजन करणार. सो बेसिकली ही चेन रिॲक्शन चालूच राहते पुढे. आणि अलॉंग विथ दिस, म्हणजे बेरियम फॉर्म होता, क्रिप्टॉन फॉर्म होता, 3 न्यूट्रॉन्स रिलीज होतात, ह्यासोबत 200 मेगा इलेक्ट्रोव्होल्ट एनर्जीही जनरेट होते आणि ती रिलीज होते. ओके, सो आय होप तुम्हाला आत्ता समजलं न्यूक्लिअर फिजन किती जास्त पॉवरफुल आहे किंवा त्याच्यामध्ये किती जास्त एनर्जी जनरेट होते. This process of fission in uranium 235 atom continues and is called a chain reaction. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ह्याच्यामध्ये हे जे 3 न्यूट्रॉन्स, फ्री न्यूट्रॉन्स रिलीज झालेत, हे न्यूट्रॉन वेगवेगळ्या युरॅनियम, म्हणजे आता हा जो न्यूट्रॉन आहे तो युरॅनियम 235 सोबत कंबाईन होईल आणि त्याच्या स्वतःसोबत मग तो क्रिप्टॉन आणि बेरियम रिलीज करून त्याच्यासोबत 3 न्यूट्रॉन रिलीज करेल. तसंच बेसिकली हे तिन्ही जे न्यूट्रॉन्स आहेत, हे तिन्ही वेगवेगळ्या युरॅनियमसोबत फिजन करून अजून फ्री न्यूट्रॉन्स रिलीज करते. सो बेसिकली ही चेन रिॲक्शन ही कंटिन्यूस चालत राहते पुढे. In nuclear power plants, a controlled chain reaction results in release of thermal energy, which is then used for electric energy generation. होतं काय, हे जे आपले न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स असतात त्याच्यामध्ये ही जी चेन रिॲक्शन आहे ह्याला कंट्रोल केलं जातं आणि त्याचा रिझल्ट काय मिळतो आपल्याला, रिलीज ऑफ थर्मल एनर्जी. बेसिकली आपण न्यूक्लिअर एनर्जीला थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं, राईट. कसं कन्वर्ट केलं, येस, इथे थर्मल एनर्जी कुठे आली, आय होप तुम्हाला समजलं असेल. आय गिव्ह यू अ हिंट, पॉईंट नंबर 2. येस, यू आर करेक्ट. इथे जी 200 मेगा इलेक्ट्रोव्होल्ट एनर्जी आहे ही हीटच्या फॉर्ममध्ये येते, राईट. सो प्रत्येक फिजन नंतर 200 मेगा इलेक्ट्रोव्होल्ट एनर्जी जनरेट होते. आणि कसं आहे, फिजनमध्ये इट इज नॉट जस्ट अबाउट वन सिंगल न्यूट्रॉन अँड वन सिंगल ॲटम, इट इज अबाउट ग्रुप ऑफ सच फिजन्स, राईट. सो तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी एक सिंगल न्यूट्रॉन आणि एक सिंगल युरॅनियमला एकत्र आणेल, असं नाही होत. इट इज ऑलवेज इन ग्रुप. सो बेसिकली भरपूर एनर्जी जनरेट होते. फॉर वन सिंगल फिजन 200 मेगा इलेक्ट्रोव्होल्ट एनर्जी जनरेट होते. सो यू कॅन इमॅजिन, असे समजा फक्त एक साधारण 100 जरी आपण घेतले तर इट इज अबाउट 200 × 100 मेगा इलेक्ट्रोव्होल्ट एनर्जी, विच इज टू मच, राईट. आणि ही एनर्जी हीटच्या फॉर्ममध्ये येते बाहेर. ओके, वेन एनर्जी इज रिलीज इट कम्स इन द फॉर्म ऑफ हीट. So basically in nuclear power plants, a controlled chain reaction results in release of thermal energy, which is then used for electric energy generation. मला आता अशी अपेक्षा आहे की तुम्हाला माहिती असेल ही थर्मल एनर्जी पुढे कशी काम करते. येस, यू आर राईट. ही थर्मल एनर्जी यूज करून आपण वॉटरला स्टीममध्ये कन्वर्ट करतो आणि ती स्टीम आपण टर्बाईन रोटेट करण्यासाठी यूज करतो. ज्या स्टीमला हाय प्रेशर आहे, हाय वेलॉसिटी आहे आणि हाय कायनॅटिक एनर्जीसुद्धा आहे. ओके, सो आय होप तुम्हाला आता हे समजलेलं आहे, हा टॉपिक समजलेला आहे. Some of the major nuclear power plants are located in the state of Tamil Nadu, UP, which is Uttar Pradesh, Karnataka and Maharashtra. अगेन खूप GK टाईप ऑफ पॉईंट आहे हा, बट पहिले 4 पॉईंट्स अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. सो मेक शुअर तुम्हाला हे समजलेलं आहे. मी वरचा डायग्राम पुन्हा एकदा लास्ट टाइम एक्सप्लेन करते सो दॅट तुम्ही हे कायम लक्षात ठेवाल. न्यूक्लिअर फिशनमध्ये काय होतं, एक फ्री न्यूट्रॉन असतो, तो एका युरॅनियम 235 सोबत कंबाईन होतो आणि
त्याचा आयसोटोप क्रिएट होतो ज्याचा मास होईल 236 आणि त्याचा ॲटॉमिक नंबर इज 92. आता हा 236 युरॅनियम 236 हा जो ॲटम आहे हा एक्स्ट्रीमली अनस्टेबल असल्यामुळे तो स्वतःला 2 लहान ॲटम्समध्ये डिवाइड करतो, जे आहे क्रिप्टॉन आणि बेरियम. बेरियमचं atomic mass is 141 आणि क्रिप्टॉनचा atomic mass is 92. If you add up these two masses, they come up to be 233. However, आपला जो युरॅनियम 236 आहे त्याचा atomic mass is 236, राईट? सो बेसिकली 3 युनिट्सचा डिफरन्स आहे इथे. आणि ते 3 युनिट्स कसे भरले जातात? येस, रिलीजिंग ऑफ दीज 3 फ्री न्यूट्रॉन्स. ओके, आणि हा प्रत्येक न्यूट्रॉन वेगळ्या युरॅनियमसोबत कंबाईन होऊन त्याचा फिजन जनरेट करेल आणि त्या प्रत्येक फिजनमध्ये असे 3 न्यूट्रॉन्सही जनरेट होतील. अलॉंग विथ गिव्हिंग आउट 3 न्यूट्रॉन्स आपल्याकडे 200 मेगा इलेक्ट्रोवोल्ट एनर्जीही जनरेट होते विथ ईच न्यूक्लिअर फिजन. ओके, सो आय होप तुम्हाला हा मॉड्यूल समजला आहे आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.